नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आपल्या किचनमध्ये आजी पणजीच्या पद्धतीने, अगदी गावरान पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने उडीदाची डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आज ही डाळ आपण फोडणी न देता त्याचबरोबर तडका देऊन कशी बनवायची या दोन पद्धती बघणार आहोत। नाचणी, बाजरी, ज्वारी या तिन्ही प्रकारच्या भाकरी तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये खाऊ शकता। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी उडीदाची डाळ हलक्या रंगावर भाजून कुकरला लावलेली आहे आणि याच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली वाफ निघाल्यानंतर याचं मी झाकण काढलेलं आहे। इथे तुम्ही डाळ बघू शकता, अगदी छान अशी शिजली गेलेली आहे। आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। कुकरला डाळ ही टोमॅटो न घालता 1 वाटी डाळ, त्यासाठी 3 वाटी पाणी घालून मध्यम आचेवर मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही डाळ शिजवून घेतल्यानंतर ती घोटून घ्यायची सुद्धा तुम्हाला गरज नाही। तर आता आपण ही डाळ अगदी आजीच्या पद्धतीने बनवणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये या उडीदाच्या डाळीचं खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे खूप जास्त मसाले न घालता अगदी अस्सल गावरान पद्धतीने ही उडीदाची डाळ तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये करून खाऊ शकता। तर इथे मी तिखटसाठी हिरवा ठेचा घेतलेला आहे। यासाठी 10 मिरच्या छान अशा मी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या या मिरचीसोबत मी वाटून घेतलेल्या आहेत। तर इथे 1.5 चमचा हिरवा ठेचा झालेला आहे, त्यातला 1 चमचा ठेचा मी डाळीमध्ये ॲड केलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण यासाठी तुम्हाला हिरवा ठेचाच वापरायचा आहे। लाल तिखटमध्ये जेव्हा ही डाळ बनवतो त्याची चव तितकी विशेष लागत नाही, पण अगदी गावरान पद्धतीने अशा पद्धतीने ठेचा वापरून तुम्ही ही डाळ नक्की एकदा करून खा। आता यामध्ये आपण हिरवा ठेचा ॲड केलेला आहे। ही डाळ जेव्हा आजी पणजी बनवायच्या तर यामध्ये टोमॅटोऐवजी चिंचेचा कोळ घातला जायचा, त्यामुळे ही डाळ चवीला खूप छान लागते। अगदी तशाच पद्धतीने आपण ही आज डाळ बनवत आहोत। इथे मी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि इथे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे। आंबटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ठेचा घातल्यानंतर, चिंचेचा कोळ घातल्यानंतर या डाळीची आपल्याला चव बघायची आहे। मीठ कमी असेल तर परत तुम्ही मीठ घालू शकता। तिखटाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर परत तुम्ही ठेचा यामध्ये ॲड करू शकता। त्यासोबतच आंबटपणा कमी असेल तर चिंचेचा कोळ तुम्ही यामध्ये परत ॲड करू शकता। इथे मला थोडंसं आंबट कमी वाटत आहे, त्यामुळे राहिलेला चिंचेचा कोळ मी यामध्ये परत ॲड करत आहे। ही डाळ आपल्याला टेस्ट करून यामध्ये ज्याचं प्रमाण कमी आहे ते परत यामध्ये ॲड करून एकत्रित व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हिरवा ठेचा वाटत असताना त्यामध्येच मी मीठ घातलं होतं, त्यामुळे परत मीठ घालायची गरज नाही। आता गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। ही डाळ फोडणी न देता सुद्धा खूप छान लागते आणि अस्सल गावरान पद्धतीने ही डाळ फोडणी न देताच बनवली जाते। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, तेलसुद्धा छान तापलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं, त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। फोडणी न देता तुम्हाला ही डाळ बनवायची असेल तर डाळ शिजत असताना त्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आहे आणि डाळ शिजल्यानंतर ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ आणि भाजलेली जिरेपूड घालायची आहे, त्यामुळे ती डाळ चवीला खूप छान लागते। तर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे। हा तडका आपण आता डाळीवरती ओतून घेऊया। तर अशा प्रकारे अगदी झटपट कमी वेळामध्ये ही डाळ तयार आहे। तर अशा प्रकारे अस्सल गावरान पद्धतीने उडीदाची डाळ ह्या थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून बघा। थंडीच्या दिवसामध्ये उडीदाची डाळ खाण्याचे शरीराला खूप सारे फायदे होतात। तुम्हाला मधुमेह असेल तरीसुद्धा ही डाळ खाल्ल्यानंतर रक्तातली साखर ही कंट्रोलमध्ये राहते, त्यामुळे अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये उडदाच्या डाळीपासूनचे खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर उडदाच्या डाळीचे लाडूसुद्धा चवीला खूप छान लागतात। तर इथे आता आपली डाळ तयार आहे। आता ही थोडीशी मी गरम करून घेतलेली आहे,
ज्यावेळेस तुम्ही खाणार असाल त्यावेळेस ही डाळ तुम्हाला गरम करून घ्यायची आहे। त्यामुळे ही गरम गरम डाळ आणि त्यासोबत बाजरी, नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता। ही डाळ चपातीसोबत इतकी विशेष लागत नाही, पण यासोबत जर तुम्ही ज्वारी, नाचणी, बाजरीची कोणतीही भाकर खाल्ली तर ती चवीला खूप छान लागते। आज या डाळीसोबत मी नाचणीची भाकरी बनवलेली आहे आणि छान अशी काकडीसुद्धा आहे। तर अशा प्रकारचा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की बेत करून बघा आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने पदार्थसुद्धा चवीला खूप छान लागतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।